एखाद्या व्यक्तीला म्हणजे असं आता कळलेलं आहे की त्याला आहे किडनीचा इश्यू आहे, तर कोणत्या बेसिक 3 गोष्टी सर त्याने रोज पाळल्याच केला पाहिजे? बेसिकली कोणत्या पण आजारामध्ये 50% रोल हा मेडिसिनचा आहे आणि उरलेला 50% रोल हा डाएट, एक्सरसाइज आणि लाईफस्टाईल चेंजेस. डाएटमध्ये किडनीच्या पेशंटला आम्ही सांगतो की कमी मिठाचं प्रमाण ठेवायचं, वरून मीठ घ्यायचं नाही भाजीमध्ये. सेंधव मीठ शक्यतो अवॉइड करायचं, त्याच्यामध्ये पोटॅशियम रिच कंटेंट असतं, तर ते शक्यतो अवॉइड करायचंय. त्याच्याबद्दल पण काही मिसकन्सेप्शन आहेत, लोक साधं मीठ वापरत नाही, सेंधव वापरतात, पण ते डायलिसिसच्या किडनी फेलरच्या पेशंटला नाही चालत. दुसरी गोष्ट म्हणजे बीपी रेग्युलर मॉनिटरिंग करणं, शुगर लेवल असेल तुमची मॉनिटर करणं, कंट्रोलमध्ये जरी असलं तरी घरच्या घरी तुम्ही मॉनिटरिंग, होम मॉनिटरिंग करायला पाहिजे. तिसरी गोष्ट पाण्याचं प्रमाण. किडनी फेलरच्या पेशंटला त्यांच्या हातावर, अंगावर, पायावर सूज असेल तर वॉटर इंटेक कमी ठेवावा लागतो, टोटल फ्लुइड इंटेक कमी ठेवावा लागतो, रिस्ट्रिक्ट करावा लागतो. डिहायड्रेशनमुळे किडनी फेल्युअर असेल तर आपल्याला त्यावेळेस वॉटर इंटेक वाढवावा लागतो. या गोष्टी डॉक्टरांना कन्सल्ट केल्याशिवाय आपण घरच्या घरी नाही करू शकत ट्रीट. किंवा जी अति अनावश्यक माहिती आहे गुगलवर, यूट्यूबवर, फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर, ती शक्यतो आपल्या डॉक्टरांशी हे बोलून त्याच्याबद्दल काही डाऊट असतील तर ते क्लिअर करून सेल्फ मेडिकेशन जे आहे ते अवॉइड करणं फार गरजेचं आहे.